नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. फ्री ऑनलाईन अँड ऑल टाईम असे क्लासेस आपले चालू आहेत. त्यामुळे सर्व टॉपिक्स जे शिकवले गेलेत त्यांचा योग्य लाभ घ्या. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. तर आजचा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि बोलण्याच्या दृष्टीने सुद्धा. जिरण आणि इन्फिनिटिव्ह याच्यावर विचारण्यासारखं खूप आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये खूप काही विचारू शकतात. बोलण्यामध्ये खूप काही फरक आपल्याला दोघांमध्ये दाखवता येतो. तर या दोन्ही गोष्टी आज शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. चला तर मग अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी भाग आपण सुरू करूया. इन्फिनिटिव्ह आणि जिरण. काही वेळेस वाक्यामध्ये एक क्रियापदापेक्षा जास्त क्रियापद येतात. उदाहरणार्थ, आय आस्क्ड हिम टू प्ले. आता इथे आस्क पण क्रियापद आहे, हे पण क्रियापद आहे. दोन क्रियापद आले. काही ठिकाणी सहाय्यक क्रियापद पण येतं. वी शॅल डिसाइड टू प्ले. आता हा टू प्ले एक वर्ब आहे, डिसाइड मेन वर्ब आहे, शाल हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि टू इन्फिनिटिव्ह असे दोन दोन क्रियापद असतात काही ठिकाणी. तर मग अशा वेळेस हा प्रश्न निर्माण होतो की टू अधिक रूट फॉर्म ऑफ द वर्ब, त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. जिरण आणि इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हमध्ये टू अधिक फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब असतो. इन्फिनिटिव्ह विथ टू किंवा इन्फिनिटिव्ह विदाउट टू, दॅट इज बेअर इन्फिनिटिव्ह. टू अधिक V1 असतो किंवा फक्त V1 असतो, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. तर विदाउट टू जे असतात त्याच्यामध्ये हे क्रियापद असतात शक्यतोवर लेट मी गो किंवा आय सॉ हिम गो, आय मेक हिम गो, आय हर्ड हिम क्राय. अशा प्रकारचे वाक्य असतात. त्याच्यामध्ये शेवटचे जे क्रियापद आहेत ते सिंगल आलेले आहेत, फर्स्ट फॉर्म आलेला आहे आणि तो त्यांचा रूट फॉर्म आहे, परंतु तो इन्फिनिटिव्ह म्हणून ओळखला जातो. काही बेअर इन्फिनिटिव्ह या मॉडल व्हर्ब नंतर येतात ते. आता आय विल गो, इथे पण टू लागणार नाही. आय वुड गो, आय कॅन गो, कॅन आय गो, अशा प्रकारचं इन्फिनिटिव्ह विदाउट टू या ठिकाणी येईल. आणि इन्फिनिटिव्ह टू असलेलं वाक्य मग अशा प्रकारे असतं. आय आस्क्ड हिम टू प्ले, मी त्याला खेळायला सांगितले. आय आस्क्ड हिम टू गो, मी त्याला जायला सांगितले. किंवा प्लेइंग इज माय हॉबी, प्लेइंग इज माय हॉबी, इथे आपण जिरण म्हणून वापरलं आणि तेच आपण टू प्ले इज माय हॉबी असं पण वापरू शकतो. आता जिरण आणि इन्फिनिटिव्ह यांच्यातलं अगोदर आपल्याला थोडासा फरक लक्षात घ्यावा लागेल. जिरण म्हणजे क्रियापद आणि ING. प्लेइंग, इटिंग, रायटिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल नाही बरोबर. हे जिरण म्हणून जेव्हा असं क्रियापद वाक्यामध्ये नाम म्हणून कार्य करतं. द ING फॉर्म ऑफ द वर्ब वेन वर्क्स ॲज अ नाउन दॅट इज नोन ॲज जिरण. जिरण इज पार्टली अ वर्ब अँड पार्टली अ नाउन. काय ते नामाचं पण कार्य करतं आणि ते क्रियापदासारखं पण वाटतं, म्हणून ते व्हर्बल नाऊनसुद्धा त्याला म्हणतात. जिरणला व्हर्बल नाऊनसुद्धा म्हणतात. आणि जिरण कॅन बी रिप्लेस्ड बाय इन्फिनिटिव्ह. उदाहरणार्थ, प्लेइंग इज माय हॉबी असं वाक्य जर असेल तर प्लेइंग काढून आपण टू प्ले टाकू शकतो. आणि परीक्षेमध्ये असं विचारतात, जिरण वापरा, तर ते टू इन्फिनिटिव्ह देतात किंवा जिरण देतात, सांगतात टू इन्फिनिटिव्ह वापरा. आता प्लेइंग इज माय हॉबी असं वाक्य, तर मग इथे तुम्ही
प्लेईंग ऐवजी टू प्ले लिहू शकतात. आता बघा इथे असं असेल, प्लेईंग इज माय हॉबी किंवा रीडिंग इज माय हॉबी, प्लेईंग इज माय हॉबी असं आपण लिहू. तर या ठिकाणी प्लेईंग रिप्लेस करून हे जिरंड आहे सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे, तर इथे हे काढून तुम्ही टू प्ले असं वापरू शकतात. टू प्ले इज माय हॉबी, म्हणजे जिरंड कॅन बी रिप्लेस्ड बाय इन्फिनिटिव्ह. हा झाला पहिला भाग. आता प्लेईंग इज माय हॉबी, तर खेळणे म्हणजे खेळण्याची क्रिया जी आहे ती इथे क्रियापद म्हणून आलेलं नाही आहे. ते खेळणे हा माझा छंद आहे, म्हणजे प्लेला आय एन जी लावला आणि प्लेईंग केलं त्याचं, म्हणजे खेळण्याची क्रिया हे नाम म्हणून तिथं काम करते. खेळणे मला आवडते किंवा माझा छंद आहे. आता वाक्यामध्ये काही ठिकाणी वाक्याची सुरुवात आपण कर्त्याने करतो, एक तर नाम असतं किंवा सर्वनाम असतं. तर अशा ठिकाणी समजा ही लाईक्स इटिंग. आता इथे जिरण म्हणून आलेलं आहे, परंतु काही ठिकाणी असं जर आला आतून लिहिलं आपण, आता इथे कर्ता किंवा नाम किंवा सर्वनाम आलं पाहिजे. ही इज हॅपी किंवा ही प्लेज क्रिकेट, ही लाईक्स क्रिकेट, वी गो टू स्कूल असं आपण करता घेतो. पण कर्ताऐवजी जर एखादं तिथं क्रियापद आलं किंवा आय एन जी फॉर्म आला, प्लेईंग, तर तो जिरण म्हणून सब्जेक्टच्या ठिकाणी काम करतो. प्लेईंग इज हिज हॉबी, खेळणे हा त्याचा छंद आहे, ते तिथे सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. अशा वेळेस आपण जिरण वापरतो. आणि इन्फिनिटिव्हच्या बाबतीत जिरणला रिप्लेस आपण इन्फिनिटिव्हने करू शकतो. वाक्यामध्ये जेव्हा दोन क्रियापद येतात, एक मेन वर्ब असतं, दुसरं टू इन्फिनिटिव्ह असतं. आय लाईक टू प्ले, आय शॅल डिसाईड टू प्ले. आणि इन्फिनिटिव्ह असं वर्ब आहे, ते कुठल्याही काळामध्ये बदलत नाही, कुठलाही कर्ता बदलला तरी बदलत नाही आणि नंबर बदलला तरी बदलत नाही. इन्फिनिटिव्ह इज अ वर्ब, इट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, अकॉर्डिंग टू द नंबर और अकॉर्डिंग टू द टेन्स. आता बघा, आता टू प्ले वर्ब आहे, टू प्ले इन्फिनिटिव्ह आहे. मग आपण इथे म्हणू आय लाईक टू प्ले, वी लाईक टू प्ले, शी लाईक्स टू प्ले. टू प्ले कॉन्स्टंट राहील. आय हॅव डिसाइडेड टू प्ले, म्हणजे टू बदलला नाही, आपण काळ बदलला, कर्ता बदलला, नंबर बदलला. तर असा हा इन्फिनिटिव्ह असतो. तर काही टूचा असतो, काही टू नसलेले इन्फिनिटिव्ह असतात. आता याच्यामध्ये काही कॉमन रचना असतात. आय वॉन्ट टू डू, आय वॉन्ट टू दिस, आय वॉन्ट टू डू दिस, आय वुड लाईक टू डू, इट्स टाईम टू डू. असं इट इज टाईम टू प्ले, इट इज टाईम टू ईट, इट इज टाईम टू डू दिस, आय वुड लाईक टू प्ले, आय वुड लाईक टू टेक, आय वुड लाईक टू राईट. अशी रचना आपण वापरतो. आय वॉन्ट टू प्ले, आय वॉन्टेड टू प्ले, शी वॉन्ट्स टू प्ले, अशा रचना असतात. आय हॅव डिसाइडेड टू गो, आय हॅव डिसाइडेड टू प्ले, डिसाइडेड टू डू, असे आपण टू इन्फिनिटिव्ह वापरतो. आणि इकडे जिरण वापरतो. वर्ब अधिक आय एन जी फॉर्म म्हणजे जिरण, आणि टू अधिक V1 आणि विदाऊट टू V1 हे दोन्ही आपण समजू शकतो. आता इथे काही आपण वाक्य घेऊ 2-3, म्हणजे आपल्याला कल्पना येईल की डू आणि टू डू आणि फक्त डू किंवा डुईंग याच्यामधला फरक काय आहे.
आता ही हॅज बीन ॲडवाइस्ड, ही हॅज बीन ॲडवाइस्ड टेक मेडिसिन. आता टेक शब्द काढून आपल्याला इथे प्रॉपर फॉर्म वापरायचा आहे. तर आपण म्हणू शकतो ही हॅज बीन ॲडवाइस्ड टू टेक मेडिसिन. त्याला औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याची वैसे ही हॅज बीन ॲडवाइस्ड टू टेक मेडिसिन. आता यू हॅव डिसाइडेड टू मूव टू USA. अशा प्रकारे इथं आपण टू इन्फिनिटिव्ह वापरला. प्ले क्रिकेट इज माय हॉबी झालेलं आहे. इथे प्लेईंग हा जिरण म्हणून आला. क्रिकेट खेळणं हा माझा छंद आहे. तो काय फक्त क्रिकेट नाऊन नाही आहे किंवा खेळणं दोन क्रिया नाही आहे, म्हणजे तो क्रियापद इट इज पार्टली अ वर्ब अँड पार्टली अ नाऊन. क्रिकेट खेळणं हा माझा छंद आहे. क्रिकेट नाऊन आहे आणि खेळणे क्रियापद आहे, म्हणजे वर्बल नाऊन आहे ते. दोन्ही प्रकारे आपल्याला ते लक्षात येतं. प्लेइंग क्रिकेट इज माय हॉबी. वी लाईक, आता स्विम आहे, वी लाईक स्विमिंग जिरण वापरू शकतो आपण. आणि वी लाईक टू स्विम इन्फिनिटिव्हसुद्धा वापरू शकतो. काही क्रियापद असे असतात त्याला दोन्ही आपण वापरू शकतो. वी लाईक टू स्विम आणि वी लाईक हे काढून स्विमिंगसुद्धा आपण करू शकतो. अशा प्रकारे जिरण आणि इन्फिनिटिव्ह यांचा परिचय आहे. आता यांचं काम कसं आहे, तर काही ठिकाणी इन्फिनिटिव्ह सब्जेक्ट म्हणून काम करतो. उदाहरणार्थ टू प्ले क्रिकेट इज माय हॉबी. काही ठिकाणी तो ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. आय लाईक टू प्ले, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आला तो. नंतर काही ठिकाणी तो प्रिपोजिशन नंतर येतो, काही ठिकाणी कॉम्प्लिमेंट म्हणून येतो. काही वेळेस इन्फिनिटिव्हचा वापर आपण पर्पज दाखवण्यासाठी करतो. काही ठिकाणी टू क्वालिफाय द नाऊन यासाठी करतो. ही इज अ मॅन टू बी अरेस्टेड. हा तोच माणूस आहे की ज्याला अरेस्ट केलं गेलं पाहिजे. नंतर तो ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करतो. असं 4-5 ठिकाणी इन्फिनिटिव्ह काम करतो. आणि जिरणसुद्धा काही कमी ठिकाणी काम करतो. सब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो, काही ठिकाणी ऑब्जेक्ट असतो, काही ठिकाणी कॉम्प्लिमेंट असतो, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन पण असतात. तर अशा ठिकाणी आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागतं की जिरण आणि इन्फिनिटिव्हमधला जो फरक आहे तो अगदी बारकाईने बघावा लागतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी वाचाव्या लागतात. आणि हा फरक जास्त बोलल्यानंतर लक्षात येतं, जास्त लिसनिंग नंतर लक्षात येतं. तर आता आपण हे बघणार आहोत की जिरण कुठे काम करतो आणि इन्फिनिटिव्ह कुठे काम करतो. इन्फिनिटिव्ह कुठे काम करतो आणि जिरण कुठे काम करतो याची काही वाक्य आपण घेतली आहेत. आता इन्फिनिटिव्ह सब्जेक्ट ऑफ द वर्ब बघा. टू सिंग इज नॉट इझी. टू सिंग इथे सब्जेक्ट म्हणून आलेला आहे आणि तोच सिंगिंग इथे जिरण म्हणून आलेला आहे. सिंगिंग इज नॉट इझी इथे हा जिरण सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. इथे पण हा टू सिंग सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. सब्जेक्ट म्हणून दोघं काम करू शकतात. नंतर आय लाईक टू प्ले इथे लाईक क्रियापदाचा ऑब्जेक्ट आहे ते. हा इन्फिनिटिव्ह ऑब्जेक्ट म्हणून पण काम करतो, सब्जेक्ट म्हणून काम करतो. इथे पण हा लाईकचं ऑब्जेक्ट म्हणून जिरणने काम केलेलं आहे. आय लाईक रीडिंग म्हणजे वाचणे मला आवडते, म्हणजे वाचन करणे याचा अर्थ आहे. नाऊन म्हणून तो काम करतो आहे. हा पण नाऊन म्हणून काम करतो आहे. इथे पण इन्फिनिटिव्ह आय लाईक टू प्ले ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. नंतर हिज एम वॉज टू गेट फर्स्ट क्लास. आता याचा हा टू बी वॉज आहे, वॉज. आता इथे कॉम्प्लिमेंट म्हणून काम केलेलं त्याने. हिज एम वॉज, मग वाक्य पूर्ण होण्यासाठी टू गेट फर्स्ट क्लास. आता इथे
कॉम्प्लिमेंट म्हणून काम केलेलं आहे. नंतर त्याच्याखाली ही इज एबल टू विन, ही इज अबाउट टू विन. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्ह काम करतो. सब्जेक्ट म्हणून काम करतो, ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो. नंतर इथे प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. नंतर वी हर्ड हिम क्राय, हा इन्फिनिटिव्ह आहे विदाउट टू. त्याला आम्ही रडताना ऐकलं. वी हर्ड हिम क्राय, ऑब्जेक्टिव्ह पार्ट येतो, ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आहे. नंतर आता हे झालं त्यांच्या जागानुसार. परंतु आता टू राईट इज बेटर दॅन टू रीड, तुलना करण्यासाठी लिखाण करणं हे वाचण्यापेक्षा अधिक चांगलं असतं. तो पण इकडे वापरू शकतो आपण. रायटिंग इज बेटर दॅन रीडिंग, जिरण म्हणून वापरलं, इथे इन्फिनिटिव्ह म्हणून वापरलं हे वर्ब. त्या इन्फिनिटिव्हचं इकडे जिरण म्हणून वापरलं, तुलना करताना अधिक चांगलं कमी चांगलं दाखवण्यासाठी. नंतर पर्पज दाखवण्यासाठी आपण वापरतो वी स्टडी टू पास, आपण पास होण्यासाठी अभ्यास करतो, म्हणजे हेतू आहे या ठिकाणी. ही कम्स टू लिसन न्यूज, तो बातम्या ऐकण्यासाठी येतो. ही प्लेज टू विन, तो जिंकण्यासाठी खेळतो. म्हणजे वेन एव्हर वी वॉन्ट टू शो द पर्पज दॅट टाईम वी यूज टू इन्फिनिटिव्ह. नंतर द फूड इज टेस्टी टू इट, आता इथे टेस्टी हे ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करण्यासाठी पण आपण टू इन्फिनिटिव्ह वापरतो. अन्न टेस्टी आहे खाण्यासाठी, द फूड इज टेस्टी टू इट. द फिल्म इज व्हेरी नाईस टू सी, अशा प्रकारे. द स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग टू रीड, म्हणजे ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करतं ते, त्यावेळेस टू इन्फिनिटिव्ह वापरू शकतो आपण. नंतर ही इज अ स्टुडंट टू बी अवॉर्डेड, म्हणजे हा तो विद्यार्थी आहे की त्याला बक्षीस दिलं जावं, बक्षीस दिलं जायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्याला क्वालिफाय करतं, म्हणजे नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी सुद्धा आपण टू इन्फिनिटिव्ह वापरतो. ॲडजेक्टिव्हला क्वालिफाय करण्यासाठी पण वापरतो. ही इज अ मॅन टू बी अरेस्टेड, हा तोच माणूस आहे, त्याला अटक केलं जायचं बाकी आहे. ही इज द मॅन टू बी ऑनर्ड, ज्याचा सन्मान केला जायचा आहे तो मनुष्य आहे. म्हणजे नावाला क्वालिफाय करण्यासाठी टू इन्फिनिटिव्ह वापरतो आपण. टू टेल द ट्रूथसुद्धा, टू टेल द ट्रूथ म्हणण्यापेक्षा एखाद्या वाक्याला त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी सुद्धा टू इन्फिनिटिव्ह येतो. टू टेल द ट्रूथ कॉमा आय डिडंट नो द फॅक्ट, म्हणजे खरंच सांगायला गेलं तर मला परिस्थिती माहीत नाही बा. टू टेल द ट्रूथ आय डिड नॉट नो द फॅक्ट, म्हणजे या वाक्याबरोबर हा टू टेल सुरुवात करून देतो. खरं सांगायचं झालं तर मला खरी फॅक्ट माहीत नव्हती, असा याचा अर्थ आहे. म्हणजे वाक्याला माहिती देण्यासाठी पण तो टू इन्फिनिटिव्ह आपण वापरतो. अशा प्रकारे जिरण आणि इन्फिनिटिव्ह वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात. काही ठिकाणी ते रिप्लेस केले जाऊ शकतात, याच्या जागेवर ते, त्याच्या जागेवर ये, परीक्षेला पण ते विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने जिरण आणि इन्फिनिटिव्हचा अभ्यास तुम्ही करा, परीक्षेच्या दृष्टीने करा, स्पीकिंगच्या दृष्टीने करा आणि जीवनामध्ये यश मिळवा. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.